तुमची पण कुंभ राशी आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो सावध राहा. आज मी एका मोठ्या भयंकर कटाचा उलगडा काढणार आहे. काल शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी विनायक चतुर्थी होऊन गेली आहे. त्यामुळे आज शनिवार 18 जुलै 2026 पासून तुमच्या पाठीमागे एक मोठा हल्ला होणार आहे. अमुक एका नावाचा तुमचाच नातेवाईक तुमच्यावरती हल्ला करेल. त्यामुळे सावध राहा, कारण गेले 12 वर्षापासून तो तुमच्या मागे हात धुवून लागलाय. तो तुम्हाला हसताना पाहू शकत नाही. तुमच्या घरात कधी पैसा येताना तो देखील पाहू शकत नाही. तुम्ही अनेक वर्षापासून संघर्ष करत आलात. गेल्या महिन्यात तुमचे काम वारंवार बिघडलेत आणि अनेक ठिकाणी बनत आलेली कामं सुद्धा अर्धवट राहिलीत. यामागे सर्वात मोठं कारण आहे तीच व्यक्ती, आणि तिने ठरवले की काल विनायक चतुर्थी होऊन गेल्यानंतर आज शनिवार 18 जुलै 2026 पासून तुमचे आयुष्य तो खराब करेल. त्यामुळे आता अजिबात हलगर्जीपणा करू नका आणि या अंधळ्या व्यक्तीवर म्हणजेच की या व्यक्तीवर अंधळा विश्वास ठेवण्याची चूक अजिबातच करू नका. मंडळींनो, आजच्या जगात कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण आजचे लोक विश्वासाला पात्रच नाहीत. प्रत्येकाला वाटतं की फक्त आपणच पुढे जावं. जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या पुढे जातो तेव्हा त्याचा आत्मा तडफडतो. तो रोज तोंड फुगून बसतो आणि त्याच्या डोळ्यात रागाची आग स्पष्ट दिसते. आज मी अशाच एका तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा पर्दाफाश करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला त्याच्यापासून किती मोठा धोका आहे. कारण त्याचा संबंध एका वाईट व्यक्तीशी सुद्धा झालेला आहे आणि हे दोघे मिळून तुमचं आयुष्य नरक बनवायला जात आहे. या महिन्यात आपण खूप विचार केला आहे मंडळींनो की आपण हे करायचं, ते करायचं, हे चांगलं काम करायचं, पण तुमच्या सर्व योजना या नातेवाईकामुळे मातीमोल होण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण काय करायचं, काही नाही करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच. आणि या लोकांपासून तुम्हाला दूर कसं राहायचं याबद्दलची मी तुम्हाला पुरेपूर माहिती देणार आहे. मंडळींनो, या गद्दाराचं नाव काय आहे, तुमच्यासोबत काय घडतंय, त्याच्यासोबत तुमचं नातं काय आहे हे सुद्धा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील. कारण तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल की तुमचा कुणीतरी इतका जवळचा माणूस तुमच्यासोबत अशी घाणेरडी चाल खेळू शकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिचराय नमः, माझी पण कुंभ राशी आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कलियुगाची सत्यता आहे मंडळींनो, हीच कलियुगाची सत्यता आहे. रक्ताची नाती सुद्धा एकमेकांचा जीव घेतात. त्यामुळे आजच नाव जाणून घेऊया. त्यांच्यापासून तुम्ही लांबच राहा, जेणेकरून काल विनायक चतुर्थी होऊन गेल्यानंतर आज शनिवार 18 जुलै 2026 पासून तुमच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तुमचं काम बिघडणार नाही. कारण तुम्हाला धोका तर कोणाकडून नाही तर फक्त या व्यक्तीकडूनच आहे. तुमचं नशीब खूप चांगलं आहे मंडळींनो, कारण काल विनायक चतुर्थी होऊन गेल्यानंतर आता राहू आणि शनीची तुमच्यावरती कृपा होणार आहे. फक्त ही एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातील मोठा अडथळा ठरू शकते. जर तुम्ही तिच्यापासून दूर राहिला तर समजून घ्या की तुमचं जग आता जिंकलात. तर समजून घ्या तुम्ही तुमचं जग जिंकलात आणि या 2026 जुलैच्या महिन्यात तुमचं यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. पण त्यांच्यापासून कसं वाचायचं, त्याचं नाव काय आहे किंवा तिचं नाव काय आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरेपूर सर्व माहिती देणार आहे मंडळींनो. कारण आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीचं नाव सांगणार आहे जी तुमच्याजवळ असेपर्यंत तुम्ही कधी जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही. पैसा वारंवार तुमच्या हातातून निसटून जाईल आणि एक वेळ अशी येईल की तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्यापासून लांब जाईल. तुम्ही भिकेला लागाल आणि याचं मुख्य कारण म्हणजे फक्त ती एक स्त्री. तुमच्या कुटुंबातील कशा प्रकारे ती तुमचा विश्वासघात करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला धक्कादायक सत्य देखील मी तुम्हाला आजच सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तुमच्या घरावर झालेला नकारात्मक प्रभाव संपून जाईल आणि या स्त्रीचं नाव जाणून घेऊन तुम्ही तिच्यापासून लांब राहाल. मग भविष्यात धोक्याला जागा राहणारच नाही. हे सर्व काही नीट जाणून घेण्यासाठी, आपलं भविष्य चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप मोठं गरजेचं आहे. हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना एक सर्वात मोठा धोका आणि धक्कादायक इशारा देणार आहे.
तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून नाही, तर तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून आहे. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर पूर्ण विश्वास करणाऱ्या एका नातेवाईकाने गेले 12 वर्ष तुमच्या विरोधात कट रचलाय. ती व्यक्ती तुमच्या घरातलीच तुमच्या अत्यंत जवळची आहे. ती तुमच्या प्रत्येक प्रगतीचा, यशाचा आणि सुखाचा आतून द्वेष करते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे तुमच्यासाठी विषारी विचार दडले आहेत. ती तुमच्या जीवनात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला त्रास देऊन तुमच्या आनंदाचा नाश करण्यासाठी ती कोणताही प्रयत्न सोडत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे त्यामागचं याचं कट कारस्थानाचा हात असू शकतो मंडळींनो. तुमच्या आयुष्यात जे काही नकर्म घडत आहे त्यामागे एकच भीषण आणि भयानक कारण आहे. तुमच्या यशाबद्दल त्या व्यक्तीच्या मनात दडलेला तीव्र हेवा. हा हेवाच इतका खोलवर रुजला आहे की तो आता द्वेष आणि सुटाचं रूप घेऊन तुमच्या जीवनाचा नाश करू पाहतोय. तुम्ही मिळालेले प्रत्येक छोटे यश, तुमच्या चेहऱ्यावर प्रत्येक हास्य, तुमच्या घरात येणारा प्रत्येक आनंद उत्सव या बाईला सहन होत नाहीये. तिला तुमच्या नवीन गाडीपासून ते तुमच्या मुलाच्या प्रगतीपर्यंत तुमच्या सुखाच्या प्रत्येक क्षणावर तिची वाईट नजर आहे. मंडळींनो, हा नातेवाईक तुमच्यावरती इतका वर्ष बारीक नजर ठेवून आहे आणि तुमच्या प्रगतीमुळे त्याच्या मनात सतत जळफाट होतोय. या भीषण हेव्यामुळे तिचा एकमेव उद्देश आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीचा संपूर्णपणे नाश करणं. तो फक्त तुमच्या धनाचा द्वेष करत नाही, तर तुमच्या कौटुंबिक सुखाचा, तुमच्या नात्यामधील बायको नवरा बायकोमधील, लेकरांमधील प्रेमाचा आणि तुमच्या मनाच्या शांतीचा तो सर्वात मोठा शत्रू आहे. या व्यक्तीला तुम्ही फक्त गरीब झालेले नाही, तर एकेकी आणि दुःखी झालेले पाहायचं आहे. हा कट केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नसून तुमच्या आत्म्याला आणि मानसिकतेला त्रास देण्यासाठी रचलेला एक क्रूर हल्ला आहे. त्याचं धैर्य फक्त तुम्हाला हरवणं नाही, तर तुम्हाला पूर्णपणे संपूर्ण उद्ध्वस्त करणं आहे. मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक धोक्याची जाणीव करून देणार नाही, तर तुमच्या डोळ्यावरून अंधाराची पट्टी काढून सत्याचा शोध घेण्यास मदत करेल. तुमच्या आयुष्यात अचानक उद्भवणारे प्रत्येक नकर्म घटनेमागे, मग ती तुमच्या नात्यातील किंवा तुमच्या कामातील अडथळे असो, नात्यामधील अचानक वाढलेले गैरसमज असो किंवा तुमच्या आरोग्यावर होणारे परिणाम असो, या सर्वांमागे एकच शत्रुधार आहे. व्हिडिओ तुम्हाला अदृश्य शत्रूची ओळख करून देणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल. तुम्ही गेले काही काळापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत असल्याचा अनुभव घेत असाल. कुंभ राशीच्या मंडळींनो, लक्षात ठेवा, शांत असतानाही मनात एक अव्यवस्था तुम्हाला जाणवत असेल. घरात असलेले सततचे वाद आणि कितीतरी प्रयत्न केले तरी हताशी, अपयश येतं. हे सर्व लक्षणं त्या कट कारस्थानामागचे परिणाम आहेत. मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पाठीमागे काम करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीचा मुखवटा फाडण्यास मदत करेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात लपलेले सूक्ष्म संकेत हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. हे संकेत तुम्हाला तुमच्या मनातील संशयाचे धागे सोडून देतील. तुमच्या जीवनाचा ताबा परत तुमच्या हातात घेण्यासाठी ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी. मंडळी, ही फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्यावर झालेला हल्ल्याचा पर्दाफाश करण्याने एक निर्णायक माहिती आहे. आता तुम्ही जागे झाले पाहिजे आणि तुमच्यावर वार करण्याची संधी शोधत असलेल्या त्या शत्रूला वेळेस ठेचून काढलं पाहिजे. मंडळींनो, या भयानक कथेच्या आणि व्हिडिओच्या केंद्रस्थानी एक अशी स्त्री आहे जिने केवळ तुमच्या आयुष्यभराचं नाही, तर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर विषारी आणि वाईट नजर ठेवली आहे. ही केवळ एक साधी नजर नाही मंडळींनो, तर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरात विषारी वायूसारखी हळूहळू पसरत आहे. तिचा दृष्टीपेक्षा मंडळींनो, तुमच्या घरातील सुखशांती, समृद्धीचा नाश करण्याचा प्रयत्न केला जातोय. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ही स्त्री एका शांत छायेसारखी तुमच्या आयुष्यावर नजर ठेवून आहे. तुम्ही कधी बाहेर जाता, कधी परत येता, तुमच्या घरात काय घडत आहे, तुमच्या कुटुंबात किती आनंद आहे, यावर तिची बारीक नजर असते. तिची याच वाईट नजरेमुळे तुमच्या घरात एक अव्यवस्था, सततचे वाद आणि नकारात्मक ऊर्जा जाणू लागते. आणि कुंभ राशीच्या जातकांनाही तुम्ही खूपच अनुभवलं असेल. कसे मंडळींनो, तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडणे होतात, तुमचे मुलं, तुमचे आईवडील, बायको आजारी पडतात. कशी घरात अचानक आलेली सुख डायरेक्ट दवाखान्यात किंवा दुःखात मिसळते. तुमच्या घरातले वातावरण, आनंदाचे जे वातावरण होते ते हळूहळू नाहीसे होत आहे. तुमचं घर एक शांततेचं ठिकाण होतं ते आता एक रणभूमी बनलं आहे, जिथे कोणतीही कारणाशिवाय वाद होतात, शांतता नाहीशी होते. तर या वाईट नजरेचा परिणाम फक्त मानसिक नाही, तर शारीरिक सुद्धा आहेत. मंडळीनं, घरात ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होणं, घरातील झाडे वाळून जाणे किंवा घराला नेहमीच एक प्रकारचं जडपण जाणवणे ही एक वाईट नजरेचे लक्षण आहेत. मंडळीनं, ही अदृश्य शक्तीची नजर तुमच्या आयुष्याला आणि घराला आतून पोखरत आहे. ही गोष्ट वेळीच ओळखणं आणि तिच्यापासून स्वतःचं रक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
कुंभराशीच्या जातकांना जोपर्यंत ही वाईट नजर तुमच्यावर आहे तोपर्यंत तुमच्या घरात शांतता आणि समृद्धी कधीच परत येणार नाही. अखेर त्या अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षे जे काही दुर्दैव अडथळे येत होते त्यामागे एकच व्यक्तीचा हात होता आणि तिच्या नावामध्येच तुमच्या सर्व दुःखाचे मूळ दडले होते. हा व्हिडिओ तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाबद्दल एक निर्णय अत्यंत महत्त्वाचा संकेत देतोय जो तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दडलेल्या सत्याची खरी ओळख करून देईल. मंडळींनो, तुमच्या सर्व दुर्दैवाची शत्रुधर असलेली ती स्त्रीचं नाव सांगते. तिचं नाव पहिलं अक्षर आहे क आणि शेवटचं नाव आहे पी. मंडळींनो, हा केवळ एक साधा संकेत नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघाताचा पुरावा आहे. कुंभराशीच्या जातकांना लक्षात घ्या, पी क या नावाच्या स्त्रिया तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून पाहतात. अगदी तुमच्या जवळच्या मंडळींना अगदी खूप जवळच्या नातेवाईक आहे. हे नाव तुमच्या सर्व प्रश्न देईलच आणि तुमच्या दुःखाची सुरुवात कुठे झाली हे देखील स्पष्ट करेल. ज्या क्षणी तुम्हाला ती व्यक्ती लक्षात येईल तुमच्या मनाला एक मोठा धक्का बसेल. तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही ज्या व्यक्तीवरती सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, जी तुमच्या प्रत्येक सुखदुःखासोबत असल्याचा भास देत होती, तीच तुमच्या जीवनाचा नाश करू पाहते. हे सत्य तुमच्या मनाला थरथरवून टाकेल, पण हे सत्य आहे मंडळींनो. हे सत्य तुम्हाला तुमच्या आयुष्याचा ताबा पुन्हा घेण्यासाठी ताकद देईल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर बारीक नजर ठेवा. या संकेताशी जुळणाऱ्या व्यक्तीला ओळखा, कारण ही व्यक्ती तुमच्यासाठी एक शांत बॉम्बसारखी आहे जी कधीही तुमच्यावरती मोठा हल्ला करू शकते. या निर्णय क्षणी जो तुम्ही जागे व्हा आणि तुमच्यावर वार करणाऱ्या शत्रूला ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुंभराशीच्या जातकांना तुमच्यावर आणि तुमच्या घरावर झालेल्या नकारात्मक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पहिला आणि सर्वात शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या मंडळींनो, या उपायाने तुमच्या शत्रूने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरवली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मीठ आणि मोहरीच्या दाण्याचा वापर करून ती ऊर्जा शोषून घेऊ शकता. मिठाचं नैसर्गिक क्षमता नकारात्मकता आकर्षित करून तिला निष्क्रिय करण्याची आहे. मंडळींनो, मोहरीचे दाणे नकारात्मक शक्तींना तुमच्यापासून दूर ठेवतात. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एका वाटीत मीठ आणि मोहरीचे दाणे घेऊन ते तुमच्या घरातील प्रत्येक खोलीतून फिरून आणावे. हे करताना तुम्हाला असं वाटेल की त्या वस्तू तुमच्या घरातील सर्व वाईट ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेत आहे. त्यानंतर हे मीठ व मोहरीचे दाणे घराबाहेर एका लांब निर्जन ठिकाणी फेकून द्या. या उपायामुळे तुमच्या घरात असलेला जडपणा कमी होईल आणि एक प्रकारची शांतता जाणवेल. हा तुमच्या संरक्षणाचा पहिला टप्पा आहे जो तुम्हाला या शत्रूपासून लढण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक अशी शक्ती देईल. मंडळींनो, तुमच्या घराला बाहेरील नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी आणि शत्रूच्या वाईट नजरेपासून रोखण्यासाठी अजून एक अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक उपाय आहे, तर तो म्हणजे लिंबू आणि हिरव्या मिरच्या. यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्याची क्षमता असते. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एका दोऱ्यात 7 हिरव्या मिरच्या आणि 1 लिंबू बांधून ते तुमच्या घराच्या मुख्य दारावर टांगावे. हे करताना अशी कल्पना केली पाहिजे की लिंबू आणि मिरच्या तुमच्या घरासाठी एक अद्भुत कवच आहे. जेव्हा कुणी वाईट हेतूने किंवा नकारात्मक ऊर्जेने तुमच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ही वस्तू त्या नकारात्मकतेला स्वतःमध्ये शोषून घेईल आणि त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोकेल. हे लिंबू आणि मिरच्या वाळवल्यावर किंवा खराब झाल्यावर लगेच काढून बदलून टाका. हा साधा उपाय तुमच्या घराचं आणि कुटुंबाचं रक्षण करेल. वाईट शक्तीपासून त्यासोबतच तुमच्या शत्रूने घरात पसरवलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक उपाय म्हणजे लवंग आणि कापूर. हे दोन्ही पदार्थ त्यांच्या शुद्ध आणि शक्तिशाली गुणधर्मामुळे ओळखली जातात. त्यांच्या धुरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची अद्भुत क्षमता आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एका वाटीत काही लवंग आणि कापूर घेऊन तो जाळावा. त्यानंतर त्याचा धूर तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीत, विशेषतः कोपऱ्यामध्ये आणि कमी उजेड असलेल्या ठिकाणी फिरवा. असे करताना तुम्ही अशी कल्पना केली पाहिजे की हा धूर तुमच्या घरातून पूर्ण नकारात्मकता, वाईट शक्ती आणि जडपणा बाहेर टाकून देत आहे. लवंग आणि कापूरच्या पवित्र धुरामुळे तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होईल आणि एक प्रकारची शांतता आणि सकारात्मकता जाणवेल. हा उपाय केल्याने तुमच्या घराला आणि तुमच्या मनाला त्या अदृश्य हल्ल्यापासून संरक्षण मिळेल. मंडळींनो, एक सर्वात आणि सर्वात प्रभावशाली उपाय सांगते. लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या घरावर आणि कुटुंबावर असलेल्या नकारात्मक शक्तीपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळवण्यासाठी हा अंतिम आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. या उपायाने तुम्ही तुमच्या घरासाठी एक शक्तिशाली कवच तयार करू शकता जे तुमच्या शत्रूच्या वाईट नजरेला तुमच्यापासून नेहमीच दूर ठेवेल.
यासाठी तुम्ही काळे तीळ, काळे मिरी, राई आणि लवंग या 4 वस्तू घ्या. या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्याच्या त्यांच्या विशेष गुणधर्मासाठी ओळखल्या जातात. या सर्व वस्तू एका लाल कपड्यात बांधा. त्यांची एक छोटीशी पोटली तयार करा. त्यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला तिथे असते तिथे ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हा कोपरा सर्वात पवित्र मानला जातो आणि ही पोटली तुमच्या घराभोवती एक शक्तिशाली ऊर्जा क्षेत्र निर्माण करेल, जे कोणती नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करण्यापासून रोखेल. मंडळींनो, हे रक्षक कवच तुमच्यासाठी दिवसरात्र काम करेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आणि शांतपूर्ण जीवन जगू शकाल. हा उपाय तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर असलेल्या नकारात्मक हल्ल्याचा पूर्णपणे निष्क्रिय बनू शकतो. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूला ओळखणं आहे. तुमच्यापासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय जाणून घेतला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळींनो, हा संघर्ष तात्पुरता नाही. तुमच्या पाठीमागे गेले 12 वर्ष कट रचलेल्या व्यक्तीला थांबवणं तसं सोपं नाही. त्यामुळे हा उपाय केवळ एक वेळ करण्यासाठी नसून तुम्हाला नेहमी सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक धोका दाखवत नाही, तर तो धोका कसा टाळायचा आणि तुमच्या जीवनाचा ताबा पुन्हा तुमच्या हातात घेण्यासाठी एक संपूर्ण मार्ग दाखवते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती लक्ष ठेवा. तुमच्या जवळच्या नातेवाईकावरती लक्ष ठेवा. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरू देऊ नका आणि तुम्ही शिकलेले उपाय नियमितपणे करा, जे मी सांगितलंय. कारण जोपर्यंत तो शत्रू तुमच्या नजर ठेवून आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहावं लागेल. आता तुम्ही जागे झालात आणि हीच माहिती तुमची खरी ताकद आहे मंडळींनो. कुंभ राशी जातकांनो, म्हणून आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम शनिश्चराय नमः माझी पण कुंभ राशी आहे, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर मंडळींना भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कुंभ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.